वेलकम टू द टॅरो द गेटवे. मी स्मिता सावंत तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आपण पाहणार आहे 2026 टॅरोच्याद्वारे कसं जाणार आहे. त्यात तुमचं लव्ह रिलेशनशिप, करिअर आणि तुमचं फायनान्स याबद्दल आपण विचार करणार आहे आणि हे आपण 12 राशींसाठी करणार आहे. सो चला आपण स्टार्ट करूया. 2026 मध्ये मेष राशीसाठी आपण टॅरो कार्ड्स केलेले आहेत. तो रिलेशनशिपसाठी तुम्हाला थोडे एफर्ट्स टाकावे लागणार आहेत, कारण कार्ड आलेला आहे 8 ऑफ पेंटाकल्स. 8 ऑफ पेंटाकल्स आहे तर त्याचा अर्थ असा असतो की रिलेशनशिपमध्ये तुम्हाला कुठे ना कुठे चॅलेंजेस असणार आणि तुम्हाला असं वाटत असेल की अरे होऊन जाईल सगळं व्यवस्थित. असं नाही, तर अनेक प्रकारे तुम्हाला तो रिलेशनशिप निभवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तुमचं कौशल्य दाखवलं पाहिजे. एकाच गोष्टीमध्ये राहून चालणार नाही. दुसरं जे कार्ड आलेलं आहे ते तुमच्या करिअरसाठी आलेलं आहे. ते असं आहे की करिअरमध्ये तुम्हाला थोडंसं स्ट्रेस येण्याची शक्यता आहे. तुम्हाला थोडी तुमची एनर्जी आणि तुमचा कॉन्फिडन्स मात्र तुम्हाला स्ट्रॉंग ठेवला पाहिजे आणि तुमचं 2026 मध्ये तुम्ही करिअरसाठी थोडंसं आपलं फाउंडेशन जे आहे ते स्ट्रॉंग केलं पाहिजे. त्याचबरोबर तुमचं जर फायनान्सचा विचार केला तर खूपच चांगलं आहे. तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं, तुम्हाला कुठेतरी जॉबचं ट्रान्सफर मिळू शकते. पण त्या ट्रान्सफर जे तुमचं होईल म्हणजे तुम्हाला प्रमोशन्स मिळेल किंवा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात येईल, तरी ते तुमच्यासाठी अतिशय चांगलं असणार आहे. कदाचित तुम्ही म्हणजे तुमच्या करिअरसाठी पैशासाठी अजून चॅलेंजेस एक्सेप्ट कराल असंही आहे. दुसरं एक अतिशय गोष्ट अशी चांगली आहे की तुम्ही काही ना काही चांगल्या गोष्टींच्या इन्व्हेस्टमेंटचा चांगला विचार कराल. ज्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही म्हणजे आधी केल्या होत्या त्याचंही तुम्हाला ह्या वर्षी फ्रूट्स चांगले मिळणार आहे. सो मेष राशीसाठी हे जे 2026 आहे ते अतिशय उत्तम आहे. आता आपण पाहूया वृषभ राशीसाठी टॅरो काय सांगते 2026 साठी. तर वृषभ राशीसाठी आलेलं आहे पहिलं कार्ड द स्वॉर्ड्स, दुसरं आलं आहे द पेज आणि तिसरं आलं आहे ते नाईट. बघा, वृषभ राशीसाठी वर्ष काही वाईट नाही आहे, पण कुठलंही जर तुम्ही काम करत असाल, कारण एस ऑफ स्वॉर्ड्स आलेलं आहे कार्ड, तर एस ऑफ स्वॉर्ड असं सांगतंय की कुठल्याही गोष्टीमध्ये घाई करू नका. करताना म्हणजे तुमच्या गोष्टी होणारच आहेत, कारण होली ग्रेलचं कार्ड तुम्हाला आलेलं आहे. सो ओव्हर स्ट्रेस घेऊ नका आणि घाई करू नका. आणि तुमच्या ज्या गोष्टी तुम्ही ठरवलेल्या आहेत 2026 साठी त्या तुमच्या अशाही होणारच आहेत. त्याचप्रमाणे जर आपण तुमच्या करिअरचा विचार केला तर करिअरच्या बाबतीत कुठे ना कुठेतरी तुम्ही नाखुश आहात. कुठे ना कुठे तुम्हाला असं वाटतं की तुमच्या कडून तुम्हाला थोडंसं स्ट्रेस आहे, बरोबर नाही आहे, तुमच्या बॉसकडून त्रास आहे. तर असं करू नका आणि जॉब सोडण्याचा किंवा काहीतरी विचार असा वेगळा चुकीचा घेऊ नका. जरा थांबा, वेट करा, पेशन्स ठेवा. स्वतःच्या इमोशनवरती थोडंसं कंट्रोल करा आणि थोडीशी मॅच्युरिटी पण पाहिजे इथे तुम्हाला 2026 मध्ये. तिसरं कार्ड जे आहे ते सांगतंय 2026 मध्ये तुमच्या फायनान्सला घेऊन. ते कार्ड आहे नाईट ऑफ कप्स. बघा, तुम्हाला असं वाटत असेल की फायनान्ससाठी मी इकडे पण म्हणजे इन्व्हेस्ट करू, तिकडे करू, हे करू, ते करू, असं तुम्ही खूप इन्व्हेस्टमेंटसाठी फार कन्फ्यूज होणार आहे किंवा तुम्ही इन्फ्लुएन्स होणार आहेत की तुम्हाला कोणी सांगेल पण की इथे तुम्ही पैसे टाका, तिकडे टाका. तर कोणाच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका. दॅट इज व्हेरी बॅड फॉर वृषभ राशींच्या लोकांसाठी. हे चांगलं नाही आहे. तर स्वतःवरती संयम ठेवा, हे मी मात्र सांगेन. आता आपण बघूया 2026 मिथुन राशीसाठी कसं असणार आहे. सो 2026 मध्ये मिथुन राशीला लव्ह रिलेशनशिप आहे ते अतिशय चांगलं आहे. तुम्ही जर एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्हाला कुठे ना कुठे असं वाटत होतं की, कारण 6 ऑफ वॉन्ड्स कार्ड आलेले, तुम्हाला असं कुठेतरी वाटत होतं की आमच्या घरातले आम्हाला सपोर्ट करतील की नाही की काय. तर तुम्हाला तुमच्या घरातले सपोर्ट करतील. दोघा मुलींच्याकडून सपोर्ट होऊन तुमचं लग्न सगळ्यांच्या मर्जीने होईल. अतिशय चांगलं आहे. जे लग्न झालेले लोक आहेत त्यांच्याही रिलेशनशिपमध्ये चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे. काही ना काही मोठं प्लॅनिंग कराल नवरा बायको मिळून.
ओके, पण लव्ह रिलेशनशिपमध्ये तुम्ही सक्सेसफुल होणार आहात. दुसरं आहे की तुमच्या करिअरचा विचार केला तर करिअरमध्ये तुम्हाला 5 ऑफ वॉन्ड्स आलेलं आहे. बघा 5 ऑफ वॉन्ड जेव्हा येतं तिथे काय आहे ना, हेल्दी कॉम्पिटिशन आहे. तुम्ही जे पण तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला वाटतं की खूप कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा चाललेली आहे, त्या स्पर्धेला तुम्हाला घाबरून जाऊ नका. कारण तुम्ही जर सच्चे असाल तर तुम्ही त्या स्पर्धेमध्ये तुम्हीच जिंकणार आहे. हा तुमचा कॉन्फिडन्स तुमच्यावरती स्वतःवरती राहिला पाहिजे. अतिशय उत्तम काळ आलेला आहे. तुमची एनर्जी जी आहे ती तुम्हाला थोडीशी टाकली पाहिजे. तुम्ही म्हणजे बघा, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला आपल्याला जस्टिस द्यायचं आणि आपल्याला पुढे यायचं असेल तर आपल्या त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पण टिकून राहावं लागतं आणि त्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला ती एनर्जी पण टिकून ठेवावी लागते, तरच तुम्ही ती स्पर्धा जिंकू शकता. असं तुमचं काहीतरी करिअरमध्ये दिसतंय. त्याचप्रमाणे जर तुमच्या फायनान्ससाठी विचार केला तर अतिशय सुंदर कार्ड आहे. मान सन्मान, क्रिएटिव्ह काय जे तुम्ही कराल चांगलंच आहे. तर तुमच्या मनी सेक्टर अतिशय चांगलं आहे. म्हणजे तुम्ही जे जॉब करत होता तिथे तुमची सॅलरी इन्क्रीज होऊ शकते, प्रमोशन होऊ शकतं, तिथून तुम्हाला पैसा मिळू शकतो. ज्यांचा बिझनेस असेल त्यांना पण प्रॉफिटेबल हे वर्ष असणार आहे. सो 2026 हे मिथुन राशीसाठी अतिशय उत्तम आहे आणि काळजी करायची काहीच गरज नाही. फक्त एकच मी सांगेल की एनर्जी मात्र तुमची बॅलन्स ठेवा. आता आपण बघत आहोत कर्क राशीसाठी 2026 कसं असणार आहे. 2026 साठी कर्क राशीसाठी पहिलं कार्ड जे आलेलं आहे 3 ऑफ स्वॉर्ड्स आले. दुसरं कार्ड करिअरसाठी जे आलेलं आहे 4 ऑफ स्वॉर्ड्स आणि फायनान्ससाठी आलेलं आहे 7 ऑफ वॉन्ड्स. बघा, जे पहिलं कार्ड आलेलं आहे 3 ऑफ स्वॉर्ड्स आहे. 3 ऑफ स्वॉर्ड्स हे दाखवते की तुमच्या लव्ह रिलेशनशिपमध्ये किंवा एनी रिलेशनशिपमध्ये जर तुम्ही हर्ट झाला होता, तुम्हाला खूप त्रास होत होता, त्याच्यातून तुम्ही आता इमोशनली आणि मेंटली ओव्हरकम करणार आहात. तर ही स्टेज तुमच्यासाठी खूप चांगली आहे. सो तुम्ही जो स्ट्रेस तुम्हाला असं वाटत होतं की माझ्याबरोबर बॅकस्टॅप झालेला आहे, माझ्या मागे खूप सगळ्या कारस्थानं झालेली आहेत, त्याच्यातून तुम्ही अगदी डगमगला होतात. पण आता मात्र 2026मध्ये तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे आणि तुम्ही त्याच्यातून बाहेर पडणार आहे. सो अतिशय उत्तम अशी सुरुवात असणार आहे कर्क राशीसाठी. दुसरं आहे की करिअरच्यासाठी तुम्ही खूप स्ट्रेस घेऊ नका. थोडंसं तुम्हाला असं वाटलं की 2026मध्ये कुठेतरी एक 10-8 दिवसाची जरा सुट्टी घेऊन कुठे फिरायला जायचं असेल, थोडं रिट्रीट व्हा, थोडं रिफ्रेश व्हा, ह्या गोष्टी करा. कारण तुम्ही अतिशय कारण पहिलं तर कर्क राशी ही इमोशनल आहे आणि खूप विचार करताय. तर विचार सगळ्या गोष्टीमध्ये एवढा विचार करून चालणार नाही आहे. त्यामुळे तुमचं मेंटल स्टेटस पण खराब होऊ शकतं. तुम्हाला स्ट्रेस, डिप्रेशन येण्याची शक्यता आहे. तर हे होऊ नये म्हणून आतापासूनच तुम्ही योगा, मेडिटेशन ह्याची जरा सुरुवात करा. कुठेतरी 8-10 दिवसासाठी फिरून या. तिसरं जे कार्ड तुमच्यासाठी फायनान्ससाठी आलं आहे ते 7 ऑफ वॉन्ड्स आलं आहे. ऑन टॉप ऑफ इट अतिशय चांगलं आहे. 7 नंबर हा मुवमेंट्स आहे. तर तुम्ही काही ज्या इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन करणार आहे त्या इन्व्हेस्टमेंट तुमच्या चांगल्या प्रमाणात तुम्हाला आउटकम करून देतील, पैसे देतील. म्युच्युअल फंड म्हणा, शेअर मार्केट म्हणा, ह्याच्यामध्ये पण तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केलात तर ती अतिशय उत्तम अशी इन्व्हेस्टमेंट राहणार आहे. तर हे मात्र जरूर करा. आणि ह्या वर्षात जर तुम्हाला मी सजेशन देईल तर मी एकच म्हणेल की स्ट्रेस कमी करा, विचार कमी करा, कारण सगळ्या गोष्टी तशा वेळेवरती चांगल्याच होणार आहेत. मेडिटेशन नक्की करा, ध्यान करा. आता आपण पाहूया 2026 सिंह राशीसाठी कसं असणार आहे. सो तुमचं लव्ह रिलेशनशिप आधी आपण पाहूया काय म्हणते टॅरो. सो लव्ह रिलेशनशिपसाठी तुमच्यासाठी द वर्ल्ड कार्ड आलं आहे. अतिशय सुंदर कार्ड आलेले आहे. तुमच्या करिअरसाठी आलं आहे 3 ऑफ वॉन्ड्स, व्हेरी गुड. आणि तुमच्या फायनान्ससाठी आलं आहे 5 ऑफ सॉर्ड्स. बघा, तुमच्यासाठी आलं आहे द वर्ल्ड कार्ड रिलेशनशिपसाठी. जे रिलेशनशिपमध्ये मॅरेजसाठी ट्राय करतायत, ओके, जोडीदाराचा शोध घेत आहे, तर तो कदाचित जोडीदार तुम्हाला बाहेरच्या देशातलाही मिळू शकतो. कारण जे लोक आणि जे काही प्रयत्न करतायत की त्यांना असं वाटतं की आपल्याला लाईफ पार्टनर आता भेटला पाहिजे, तर तुम्ही यू कॅन ट्राय फॉर shaadi.com वगैरे जाऊन तुम्ही बाहेरचं पण स्थळ बघू शकता. अशा गोष्टी दिसत आहे तुमच्या. किंवा तुम्ही बाहेर एज्युकेशनला गेलेले आहेत आणि तिथेच तुम्हाला तुमचा जोडीदार मिळेल. पण ते जे काय असेल ते अतिशय सुंदर असणार. जो जोडीदार असेल तो अतिशय मॅच्युअर असणार, नॉलेजेबल असणार. तर ह्या वर्षी जर 2026मध्ये जर तुम्ही काही असा प्रयत्न करत असाल
तर खूप चांगला असेल. आणि त्याचबरोबर ज्यांचं मॅरेज झालेलं असेल, म्हणजे जे लग्न झालेले कपल्स आहेत त्यांच्यासाठीही हे वर्ष अतिशय चांगलं आहे. तुमचं रिलेशनशिप आहे दिवसेंदिवस वाढण्याचा, ग्रोथ होण्याचा जास्त चान्सेस दिसत आहेत. इतकं सिंह राशीसाठी अतिशय उत्तम असं रिलेशनशिपसाठी कार्ड आलेलं आहे. करिअरसाठी जे काही तुम्ही प्रोजेक्ट्स करतायत, म्हणजे जे काही बिझनेस आहेत, ज्यांनी काहीतरी टेंडर भरलेले असतील किंवा जे काही नवीन काहीतरी स्टार्ट करण्याचा विचार करतायत किंवा ज्यांना जे जॉब करतायत, तर त्यांच्यासाठी पण हे वर्ष जे आहे, कारण 3 ऑफ वॉन्ड्स हे कार्ड आलेलं आहे, तर हे वर्ष जे आहे ते अतिशय उत्तम असं वर्ष तुमचं जाणार आहे. कारण तुमच्याकडे एकतर एनर्जी असणार आहे आणि जे तुम्ही पास्टमध्ये केलेले जे एफर्ट्स आहेत त्या एफर्ट्सचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी वेट पण करतायत अगदी आतुरतेने, की मी जे काही एफर्ट्स टाकले त्याचे मला कधी रिटर्न्स येतील, पण ते रिटर्न्स तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने येणार आहे. फायनान्समध्ये द 5 ऑफ सॉर्ट्स हे कार्ड आलेलं आहे. इथे मी तुम्हाला थोडंसं सिंह राशीच्या लोकांना सांगेल की थोडं इथे काळजी घेतली पाहिजे. फायनान्समध्ये तुम्हाला कोणी ना कोणीतरी काही फसवू शकतं या तुम्हाला चुकीचे सल्ला देणारी लोकंही भेटतील. तर तिथे फक्त तुम्हाला एक स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि फायनान्सशी रिलेटेड कुठेही तुम्ही ट्रॅप होऊ नका. असे कुठले, जसं तुम्हाला बिझनेस वगैरे करायचा असेल आणि तुम्हाला फायनान्स उभा करायचा असेल, तर तुम्ही जे लोन वगैरे काही घ्याल ते जरा विचारपूर्वक घ्या, कारण कुठे ना कुठे फायनान्शियली ट्रॅप होण्याची शक्यता आहे. सो मी ओव्हरऑल तुम्हाला हे वर्ष असं सांगेल खूप चांगलं आहे. फक्त चुकीच्या माणसांबरोबर आणि चांगली माणसं ह्याच्यातला फरक मात्र तुम्हाला शोधून काढायचा आहे 2026 मध्ये. तर आता बघूया की कन्या राशीसाठी 2026 कसं असणार आहे रिलेशनशिपमध्ये. तर कन्या राशीसाठी 2026 जे आहे ते पहिलं कार्ड जे आलेले द चॅरियट कार्ड आलेलं आहे. अतिशय उत्तम असं कार्ड आलेलं आहे. दुसरं कार्ड जे आले ते क्वीन ऑफ पेंटाकल्स आलेलं आहे आणि तिसरं कार्ड जे आलेलं आहे 3 ऑफ कप्स फायनान्ससाठी आलेले आहे. बघा, कन्या राशीसाठी अतिशय उत्तम असं हे वर्ष असणार आहे, कारण 7 ऑफ जे चॅरियट जे कार्ड आलेलं आहे, तर चॅरियट हे कार्ड हे सांगतंय की तुमच्या रिलेशनशिपमध्ये अतिशय समंजसपणा, एक बॅलन्स आहे. रिलेशनशिपमध्ये एक डिवाइन अंडरस्टँडिंग असतं, ज्याला आपण म्हणतो की गुड कर्मा. तुमचं देणं लेणं जे आहे ते अतिशय प्रॉपर वेमध्ये आहे आणि दोघं जण ना ची जी मानसिकता आहे ती सरसकट आहे ना सेम आहे. त्यामुळे काय होतंय की ह्या वर्षी 2026 मध्ये तुमचं रिलेशनशिप इम्प्रूव्ह होण्याचे खूप चान्सेस आहे. त्याचप्रमाणे हे पण सांगते की तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही कुठेतरी ट्रॅव्हल करा आणि कुठल्या पद्धतीचं ट्रॅव्हल करा. तर तुम्ही कुठल्या तरी अशा चांगल्या ऋषिकेश, हरिद्वार, आध्यात्मिक जे जागा आहेत त्या ठिकाणी, त्या प्लेसवरती जा आणि अजून तुमच्या रिलेशनशिपला एक्सप्लोर करा आणि समजून घ्या. हे कन्या राशीसाठीचं आलेलं कार्ड आहे. दुसरं कार्ड जे आलेलं आहे ते तुमच्या करिअरसाठी अतिशय उत्तम करिअरसाठी कार्ड आले, ते आहे क्वीन ऑफ पेंटाकल्स. क्वीन ऑफ पेंटाकल्स आलं तर कारण ते स्वतःच अर्थ एलिमेंटचं कार्ड आहे, तर ते सांगते की तुम्ही जे पण काही एफर्ट्स करताय, जी काही तुम्ही दुसऱ्यांनाही मदत करतायत त्यांच्या बिझनेससाठी, स्वतःच्याही कामामध्ये, कार्यामध्ये स्वतःला झोकून दिले, कारण अर्थ एलिमेंट आहे तिथे तुम्ही फार हार्ड वर्क करताय. तर त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या नोकरी कामामध्ये तुम्हाला फारच चांगला यशप्राप्ती आहे आणि तुमच्याबरोबर काही लोकं पण जे आहेत ती आता खूप चांगली आहेत, ज्या चांगल्या लोकांबरोबर तुमचं काम चाललं आहे आणि त्यांचा इन्फ्लुएन्स पण तुमच्यावरती चांगला आहे. तिसरं जे कार्ड आलं आहे फायनान्सचं 3 ऑफ कप्स आलेलं आहे. तर 3 ऑफ कप्स हे सांगते की तुम्ही फायनान्समध्ये खूप एन्जॉय करताय, तुमच्याकडे पैसे आहेत, ओके, तुम्ही ते चांगले सेव्ह केलेत आणि आता तुम्ही ते एन्जॉय करतायत. म्हणजे एन्जॉयमेंट पण कशी आहे तुमची, की नको तिथे तुम्ही पैसे उडवत नाही. जिथे गरज आहे तिथे तुम्ही पैशांचा वापर चांगल्या पद्धतीने करताय. तर पैशासाठी ही अतिशय, म्हणजे फायनान्शियली ही खूप चांगलं आहे. कारण 3 ऑफ जेव्हा कप्स कार्ड आलेलं आहे, तर दिस कार्ड शोज माइंड, बॉडी अँड सोल. सगळ्या पद्धतीनेच तुम्ही आपल्या लाईफला फायनान्शियली एन्जॉय करताय आणि सगळ्या पद्धतीने तुमच्याकडे पैसा पण तसा अट्रॅक्ट होतोय. बघा, जी गोष्ट अट्रॅक्ट होते त्या गोष्टीचा आपण आनंद पण घेतला पाहिजे. ते कन्या राशी व्यवस्थितपणे आनंद घेतोय असं आहे. तो ओव्हरऑल कन्या राशीसाठी 2026 हे वर्ष
अतिशय उत्तम जाणार आहे. खूपच चांगलं आहे. मजा, मस्ती, पैसा, काम, जोडीदार चांगला, सगळं व्यवस्थित आहे कन्या राशीसाठी. आता बघूया आपण तुला राशीसाठी 2026 हे वर्ष कसं असणार आहे. सो तुला राशीसाठी लव्ह रिलेशनशिपसाठी आहे द 7 ऑफ सॉर्ड्स, दुसरं कार्ड आहे 8 ऑफ सॉर्ड्स आणि तिसरं जे कार्ड आहे ते फायनान्ससाठी आलेलं आहे नाईट ऑफ कप्स. बघा, लव्ह रिलेशनशिप किंवा तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्हाला थोडंसं कुठे ना कुठे थोडं ट्रॅप होणार आहे. तुम्ही कुठेतरी आपल्या जोडीदाराबरोबर दुःखी होणार आहात. तुम्हाला सांगितलं जाईल एक आणि वेगळं असेल तर थोडंसं रिलेशनशिपमध्ये यू वॉन्ट टू टेक केअर फॉर युअर सेल्फ, किंवा कोणी जे प्रेमामध्ये असतील, कोणी लव्ह रिलेशनशिपमध्ये असेल तर त्यांच्यासाठी पण हे 2026 हे अतिशय उत्तम असं वर्ष नसणार आहे. तर इथे तुम्हाला इमोशनली काही ना काहीतरी दगाफटका होण्याची शक्यता आहे. दुसरं जे कार्ड आलेलं आहे फायनान्स करिअरच्या बाबतीत आहे. तर करिअरच्या बाबतीत पण थोडंसं स्ट्रगल दाखवते. करिअरमध्ये तुम्हाला खूप काम असेल किंवा ज्यांचे बिझनेस असतील त्या बिझनेसला पण खूप मुवमेंट नसणार आहे. कुठे ना कुठे तुम्ही शब्द देऊन ठेवला आणि तुम्ही स्वतःच्या शब्दामध्ये ट्रॅप झालेले असणार आहे. तर अशा पद्धतीचं तुमच्या बिझनेस किंवा जॉब करिअरमध्ये चॅलेंजेस आहेत आणि ह्या चॅलेंजेसमध्ये खूप तुम्हाला स्ट्रेस लेवल वाढणार आहे. तुम्ही थोडंसं डिप्रेशन, ट्रॅप ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत तुम्हाला. तर हे पण तुम्हाला जरासा ह्याचा विचार करायचा आहे की 2026 अजून आलेलं नाही आहे, अजून थोडे दिवस आहे. तर 48 डेजपासून जर तुम्ही स्वतःला मॅनिफेस्टेशन चालू केलं तर तुमच्यासाठी हे खूप चांगलं राहील. तर तुम्ही थोडं आतापासून प्लॅनिंग करा. फायनान्ससाठी जे तुमचं कार्ड आलेलं आहे ते आहे नाईट ऑफ कप्स आले. तर नाईट ऑफ कप्स ऑल्सो इज नॉट गुड. तुम्ही म्हणाल की मी इकडे इन्व्हेस्टमेंट करू की तिकडे करू, 10 ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार कराल. काही लोक पण तुम्हाला असे म्हणतील अरे इथे का करतो तिथे का करतोय. म्हणजे स्वतःचं असं मत नाही आहे. दुसऱ्यांच्या मतावरती तुम्ही अवलंबून राहू नका. स्वतःचे एफर्ट्स टाका आणि स्वतःच्या शांत राहा. स्वतःचं ज्याला आपण म्हणतो ना सेल्फ रिअलायझेशन करा. सेल्फ रिअलायझेशन करून खरं काय, खोटं काय, किती लोकांचं ऐकलं पाहिजे, किती लोकांचं नाही ऐकलं पाहिजे आणि ज्या तुमच्या स्वतःच्या स्वत्वावरती विश्वास ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही ह्या वर्षी 2026मध्ये बेसिकली तुला राशीवाल्यांनी वागलं पाहिजे. हा संदेश आहे तुमच्यासाठी. आता पाहूया वृश्चिक राशी. वृश्चिक राशीसाठी 2026 हे वर्ष कसं असणार आहे. 2026मध्ये फायनान्ससाठी अतिशय सुंदर कार्ड आलेलं आहे नाईट ऑफ पेंटाकल्स. बघा, नाईट ऑफ पेंटाकल्स जर तुम्ही पाहिलं कार्ड जर जवळून तर तुम्हाला कळेल की नाईट ऑफ पेंटाकल्स म्हणजे जे पण तुम्ही आपल्या रिलेशनशिपमध्ये एफर्ट्स टाकले होते तर रिलेशनशिपमध्ये 2026मध्ये एक तुम्हाला स्टॅबिलिटी दिसून येईल. आणि प्रत्येक व्यक्तींना कधी ना कधी असं चुका आपल्या कळतात. आपण वयाने तसे मॅच्युअर होत जातो आणि जसं वय वाढतं तशी मॅच्युरिटी येते, तसं माणूस शांत होतो. अशी काहीतरी गोष्ट तुमच्या रिलेशनशिपमध्ये पॉझिटिव्ह वेमध्ये दिसून येते. दुसरी गोष्ट जी अशी आहे की जे आपण जर करिअरच्या बाबतीत बघायला गेलं तर करिअरच्या बाबतीत मात्र तुम्हाला थोडासा विचार करून करिअरकडे लक्ष द्यावं लागेल. कुठलीही गोष्ट तुम्हाला घाईत करायची नाही आहे आणि थोडं करिअरच्या बाबतीत अति स्ट्रेस म्हणतो आपण, म्हणजे सकाळ संध्याकाळ फक्त तोच विचार करतोय, कुठे चुकतंय, कुठे काय, अशा बाबतीचं डिप्रेशन्स आणि वगैरे आहे. दुसरी गोष्ट हे पण आहे की मी कोणाचं ऐकणार नाही, मी माझंच खरं आहे ते करणार, असाही कुठेतरी एक स्वभाव तुमच्या करिअरच्या बाबतीत दिसून येतोय. तर तुम्ही म्हणजे त्याला म्हणतात की हायबरनेशन नाही, स्वतःचं कधी कधी तुम्ही सोडून जरा दुसऱ्यांचा पण सल्ला पॉझिटिव्ह वेने घेऊ शकता, असंही करिअरच्या बाबतीत आहे. त्याचबरोबर फायनान्समध्ये पण यू वॉन्ट टू टेक केअर, कारण तुम्ही गेल्या वेळेला फायनान्शियली तुम्ही फसलेले आहात. आता तुम्ही अवेअर आहात, अवेअर असूनसुद्धा तेवढा तुमच्यावरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसत नाही. तर आताही पैशाचे जे पण काही तुमचे व्यवहार असेल ते तुम्हाला केअरफुल करायचे आहेत. तर ह्या पूर्ण ह्याच्यातला एकच मी मेसेज देईल की रिलेशनशिप मात्र चांगला आहे, पण फायनान्स अँड करिअरमध्ये तुम्हाला अजून थोडंसं अवेअर अलर्ट राहावं लागणार आहे आणि विचारपूर्वक निर्णय घ्यायचे आहेत. आता आपण बघूया धनु राशीसाठी 2026 हे वर्ष कसं असणार आहे.
तर धनुराशीसाठी रिलेशनशिप, करिअर आणि फायनान्स. सो रिलेशनशिपसाठी धनुराशी अतिशय चांगलं आहे. द 3 ऑफ कप्स हे कार्ड आलं आहे, ट्रिनिटीचं कार्ड आहे, बॉडी माइंड अँड सोलचं कार्ड आलेलं आहे. याचा अर्थ आहे की अतिशय रिलेशनशिप तुम्ही म्हणजे एन्जॉय करणार आहे. 2026मध्ये तुम्ही आपल्या रिलेशनशिपला पॉझिटिव्ह वेने एक्सप्लोर करणार, काही काही बाहेर जाण्याचे प्लान्स कराल. आणि जे लव्ह रिलेशनशिपमध्ये असतील तर ते आपल्या रिलेशनशिपला जस्टिस देण्याचा प्रयत्न करणार. जो शब्द आहे तो पूर्ण करतील. एंगेजमेंट होऊ शकते, लग्न होऊ शकतं, अशा गोष्टी पण दिसत आहेत. त्याचबरोबर जर धनुराशीचं करिअरच्या बाबतीत 3 ऑफ वॉन्ड्स आलं आहे, अतिशय चांगलं आहे. तुम्ही खूप चांगलं आपली एनर्जी, सिन्सिरिटी आणि ज्याला म्हणतो ना की मन, तन, मन, धन सगळं मी टाकून एखादी गोष्टी आपण करायला जातो, तसं तुम्ही तुमच्या करिअरच्या बाबतीत आहे. तुम्ही दुसरा कसलाही विचार नाही करत आहे. फक्त तुमची सिन्सिरिटी आणि त्या सिन्सिरिटीबरोबर तुमची जी एनर्जी आहे, उत्साह आहे, ऊर्जा आहे, तो तुमचा अतिशय परफेक्ट आहे. त्यामुळे तुमचं करिअरच्या बाबतीत अतिशय हे 2026 हे वर्ष जाणार आहे. 2026मध्ये तुमचं जे फायनान्स आहे तोही चांगला आहे. तुम्ही ह्या वर्षी 2026मध्ये चांगल्या गुंतवणूक करणार आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या इन्फ्लुएन्समध्ये म्हणजे तुमच्या वरती एक चांगल्या लोकांचा प्रभाव पण असणार आहे. चांगल्या लोकांबरोबर बसणं उठणं असणार आहे. त्यांच्याकडून तुम्हाला चांगले पॉझिटिव्ह सजेशन मिळणार आहेत. आणि तुम्ही स्वतःचाच विचार करत नाहीत फायनान्सबद्दल, तर तुम्ही इतरांचा पण फायनान्सला चांगला विचार करताय, त्यांनाही तुम्ही गाईड करणार आहे. पण तुमचं हे 2026 जे वर्ष आहे ते फायनान्ससाठी अतिशय उत्तम आहे. ज्यांचा बिझनेस असेल त्यांना त्याच्यातून प्रॉफिट मिळेल. जे म्हणजे जे आपले काही नोकरीधंदा करणारे असेल, जॉब करणारे, त्यांचंही प्रमोशन होऊ शकतं. अशा सगळ्या चांगल्या गोष्टी धनुराशीच्या आहेत. तर धनुराशीसाठी हे 2026साठी मी एकच मेसेज करेल की तुम्ही चांगलं मॅनिफेस्टेशन ठेवा आणि असंच कार्य करा. तसेही धनुराशी जी असते ती मनाने अतिशय स्वच्छ असते. तर सात्विक राशी आहे, अशी सात्विकता तुम्ही ठेवलं तर 2026 अतिशय उत्तम असं जाईल तुमचं. आता 2026मध्ये मकर राशीसाठी कसं हे वर्ष असणार आहे हे पाहूया. मकर राशीसाठी पहिलं जे रिलेशनशिपचं आलं आहे, द 7 ऑफ वॉन्ड्स आले, टॉप ऑफ डेट म्हणजे जे कोणी तरुण मुलं मुली जे आहेत ते आपल्या मॅरेजसाठी विचार करतायत, तर त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. तर मकर राशीसाठी अतिशय चांगलं आहे हे. त्याचबरोबर जे मॅरिड कपल आहे त्यांच्यासाठीही त्याने जे पण पूर्वी जे काही एफर्ट्स टाकले होते आपल्या मॅरेजसाठी, घरासाठी, फॅमिलीसाठी, ते आता तुम्हाला त्याचं फळ मिळण्याची शक्यता आहे. हे अतिशय चांगलं आहे. दुसरी गोष्ट आहे की मकर राशीसाठी जे द करिअरसाठी जे कार्ड आले, द हर्मिट कार्ड आले. हर्मिट कार्ड हे दाखवते की इनर आणि आउटर आपलं जे काही व्हॉईस असतो, आपला अंतर्मन असतं, तर तुम्हाला तुमच्या इनर व्हॉईसला ओळखून त्याप्रमाणे तुमचं स्वतःबद्दलचं एक ट्रान्सफॉर्मेशन केलं पाहिजे. तर हे अतिशय उत्तम असं तुम्हाला कार्ड आलं आहे. कारण नुसतं काम 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 करून चालत नाही आहे. म्हणजे असंही मकर राशी आहे ही करिअर ओरिएंटेड राशी आहे. ते कामाशिवाय दुसरा कसलाच विचार करत नसतात, एवढे ते करिअर ओरिएंटेड आहे. कारण मकर राशी ही स्वतः शनीची राशी आहे आणि कार्ड पण तुम्हाला त्याच पद्धतीचं आलेलं आहे. तर मी तुम्हाला इथे कॅप्रिकॉनचं कार्ड आलेलं आहे. तर मी तुम्हाला एकच ह्याच्याबद्दल सजेशन देईल की कामच सगळं काही नाही आहे. ओके, त्याबरोबर स्वतःचं सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन होणं, थोडा स्वतःला वेळ देणं, ह्याही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. तर त्या पण मात्र स्वतःकडे लक्ष द्या. कारण इथे मेजर आर्काना आलेलं आहे. तर मेजर आर्काना येतं ते डेस्टिनी कार्ड आहे. तर ते तुम्हाला सांगते आवर्जून ह्या गोष्टी करा. ओके, तर थोडंसं मेडिटेशन, थोडं आध्यात्मिक, थोडं तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं करत जा. फायनान्ससाठी अतिशय चांगलं कार्ड आलेलं आहे, द स्ट्रेंथ कार्ड आलेलं आहे. द स्ट्रेंथ कार्ड म्हणजे तुम्ही जे पण काही कष्ट घेताय, जे काही काम करताय, बिझनेस करताय, त्यातून जो पैसा येतोय तो तुम्ही संपूर्ण पैसा जो आहे त्याला कशा पद्धतीने आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, त्याचं जे प्लॅनिंग आहे, त्यासाठी तुमचे संपूर्ण चांगले प्रयत्न आहेत. आणि तुम्ही जे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले त्या इन्व्हेस्टमेंटचं 2026मध्ये तुम्ही चांगलं फ्रूट्स खाणार आहेत.
म्हणजे तुम्ही त्याला थोडंसं एन्जॉय करणार आहे, कारण तसे तुम्ही थोडेसे कमी एन्जॉय करता, थोडा पैशाचा खर्च कमी करणारे थोडेसे मायझर्स आहात. पण मात्र 2026मध्ये कुठेतरी तुमचा हात तुम्ही थोडासा मोकळा करणार आहे आणि त्याचा पण तुम्ही फ्रुट्स खाणार आहे. पण अतिशय करिअरसाठी चांगलं वर्ष आहे. इथे मी फक्त एवढंच सांगेल की इनर स्ट्रेंथ तुमच्याकडे आहे, त्याची ओळख करा. तुम्हाला असं वाटत असेल की मला बाहेरूनच सपोर्ट पाहिजे, तर तुम्हाला बाहेरून कोणाची सपोर्टची गरज नाही आहे. तुम्ही स्वतःमध्ये परिपूर्ण आहात आणि फक्त त्याचा शोध मात्र घ्या. त्यासाठीच द हर्मिट कार्ड तुम्हाला आलेलं आहे. आता आपण पाहूया कुंभ राशीसाठी 2026 हे वर्ष कसं असणार आहे. तर 2026मध्ये कुंभ राशीसाठी 9 ऑफ पेंटाकल्स कार्ड आले. अतिशय सुंदर कार्ड आलेले 9 ऑफ पेंटाकल्स. इथे असं दिसतंय की जे नवीन लग्न करणारे आहेत त्यांचं लग्न लक्झरीज मॅरेज होणार आहे. म्हणजे चांगला पैसा तुम्ही एक तर लग्नासाठी टाकणार आहे आणि जे पण काही तुम्ही स्थळ बघतायत मुला मुलगीचं, ते अतिशय चांगल्या वेल नोन फॅमिलीमधून तुम्हाला एखादी मुलगा किंवा मुलगी मिळू शकते आणि त्यांचं नाव असेल, त्यांच्याकडे पैसा वगैरे सगळं असेल. म्हणजे एक म्हणतो ना आपण, जर मुलगी असेल तर सुखी घरामध्ये जाईल आणि जर मुलगा असेल त्याच्या घरी जर मुलगी येणार असेल ती चांगल्या घरातली मुलगी येईल, संस्कारी मुलगी येईल. सगळ्या गोष्टीमध्ये तिचं सगळं चांगलं असेल, तर अशा पद्धतीचं रिलेशनशिपमध्ये कुंभ राशीचं दिसतंय. तर कुंभ राशीसाठी रिलेशनशिप अतिशय उत्तम आहे. फक्त फायनान्ससाठी मात्र करिअरसाठी तुमच्याकडे कुठे ना कुठे तुम्ही जगलिंग करतायत. तर जगलिंग म्हणजे 2 ऑफ पेंटाकल्स हे कार्ड आले. तर तुम्हाला जगलिंग करायची गरज नाही. स्वतःवरती जरा सेल्फ फेथ ठेवा. म्हणजे तुम्ही काय करताय तुम्ही तुमच्या करिअरसाठी, हे करू की ते करू, तिकडे जाऊ की इकडे जाऊ, इकडे चांगली अपॉर्च्युनिटी आली की तिकडे आलेली आहे. तर त्याच्यामध्ये तुमचं नेहमी कन्फ्युजन असतं. समटाईम्स तुम्ही असं पण म्हणाल की अरे मला ना एकीकडे माझा जॉब तर चांगला आहे, पण मला ना बिझनेसची पण अपॉर्च्युनिटी आलेली आहे, तर मी हे करू की ते करू. तर हे जे कन्फ्युजन आहे, जे जगलिंग आहे, ते तुम्ही कुठेतरी थांबवा आणि एक काहीतरी जे फर्म डिसिजन आहे ते तुम्हाला करिअरच्या बाबतीत घ्यायचं आहे. तिसरं जे कार्ड आलेलं आहे फायनान्ससाठी जे आलेलं आहे त्याच्यामध्ये असं आहे की खर्च किंवा इथे हे पण दिसते, कारण एस ऑफ पेंटाकल जेव्हा कार्ड येतं तेव्हा तुमचा खर्चही वाढू शकतो. तुम्ही जर विचार करत असाल की नोकरी बदलायची आहे, जॉब चेंज करायचा, तर आता ह्या 2026मध्ये तुम्ही जॉब चेंज करू नका. जे पैसे असतील ते पैसे चांगले व्यवस्थित ठेवा, त्याचं इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित करा, उधळू नका, कोणाला उधारी देऊ नका. हे अतिशय उत्तम आहे 2026साठी तुमच्यासाठी सजेशन. कोणालाही उधार पैसा दिला तर ह्या वर्षी दिलेले पैसे तुम्हाला मिळायला फारच प्रॉब्लेम होणार आहे. इन्व्हेस्टमेंट करताना पण थोडाशा विचारपूर्वक इन्व्हेस्टमेंट करा. शेअर मार्केट किंवा मध्ये तुम्ही थोड्याशा इन्व्हेस्टमेंट कमी केला तरी चालेल. म्युच्युअल फंड वगैरे याच्यामध्ये तुम्ही थोडीशी कमी रिस्क असते, तर तिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर पैशाच्या बाबतीत मात्र तुम्हाला कुंभ राशीला थोडंसं अवेअर राहायला पाहिजे, सावध राहायला पाहिजे. आता आपण बघूया मीन राशीसाठी 2026 हे वर्ष कसं असणार आहे. दोन 2026मध्ये मीन राशीमध्ये जे पहिलं कार्ड आले रिलेशनशिपला ते आलंय 10 ऑफ कप्स. बघा 10 ऑफ कप्स जेव्हा कार्ड येतं तर तिथे तुमच्या घरामध्ये, फॅमिलीमध्ये, रिलेशनशिपमध्ये काही ना काही भांडण, वादविवाद दिसत आहेत. दोघांमध्ये कुठेतरी असं दाखवलं जातं आहे की जस्टिस नाही आहे, दोघांचा एकमेकांवरती विश्वास नाही आहे. त्याचा इम्पॅक्ट पण आहे. नवरा बायकोंचा जो इम्पॅक्ट आहे मॅरिड कपलचा, तो तुमच्या फॅमिलीवरती, मुलांवरती पण तो दिसून येईल. तर इथे तुम्हाला जरा स्वतःला समजून घेतलं पाहिजे रिलेशनशिपला, किंवा तुम्ही एखाद्या काउन्सिलरकडे जाऊन भेटा. जे लव्ह रिलेशनशिपमध्ये असतील त्याने हे वर्ष लग्न होण्यासाठी तुम्हाला थोडेसे काही हर्डल्स येऊ शकतात. तर जरा विचारपूर्वक राहूनच एखादं डिसिजन लग्नाचं घ्या. फायनान्सला घेऊन चांगलं आहे. तुमच्या ज्या पण असतील त्या विश पूर्ण होतील. म्हणजे तुमच्यासाठी करिअरसाठी, तर करिअरसाठी जे आलेलं कार्ड आहे ते 9 ऑफ कप्स आले. 9 ऑफ कप जेव्हा पण कार्ड येतं ते असं असतं की तुमच्या विश फुलफिल होतील. पण तुमच्या विश फुलफिल होण्यासाठी तुम्हाला थोडासा पेशन्स पण ठेवावा लागेल.
तर करिअरमध्ये तुम्हाला पेशन्स ठेवलात तर तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्यासाठी अतिशय चांगल्या अशा अपॉर्च्युनिटी तुमच्या करिअरसाठी दिसून येतील. तिसरं जे कार्ड आहे टू ऑफ वॉन्ड्स आलं आहे पैशासाठी म्हणजे फायनान्ससाठी. तर टू ऑफ वॉन्ड्स आहे म्हणजे तुम्ही बॅलन्स राहून आपला फायनान्सचा विचार करताय, तो अतिशय चांगला आहे. तुम्ही आधीही काही विचार केला होता ज्या इन्व्हेस्टमेंटचा, त्या इन्व्हेस्टमेंट आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमच्या समोर येतील. आणि जरी तुम्हाला ह्या वर्षात ही 2026मध्ये काही प्लॅनिंग करायचे आहेत पैशाच्या इन्व्हेस्टमेंटच्या, तर ते चांगले आहेत. तुमचे येणारे पैसे पण तुम्हाला मिळू शकतात. अतिशय उत्तम फायनान्ससाठी कार्ड आहे. फक्त इथे मी एकच सजेशन देईल की इमोशन जो आहे म्हणजे तुमच्या करिअरसाठी आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये इथे इमोशन्सचा इम्बॅलन्स कुठेतरी दिसतोय. तर तिथे तुम्हाला तुमच्या ज्या भावना आहेत त्या भावनांवरती कंट्रोल करा, त्याला समजून घ्या आणि त्या पद्धतीने आपल्या रिलेशनशिपला पण सांभाळा आणि त्याच पद्धतीने तुमच्या करिअरला पण सांभाळा, असं हे माझ्याकडून तुम्हाला सजेशन आहे. तर हे 12 राशींचं टॅरो कार्ड आपण केलं. 2026 कसं असेल तर आता ह्या 2026ची सुरुवात लवकरच होणार आहे. त्याच्या आधीच तुम्हाला जर काही पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन करायचे असेल ते मॅनिफेस्टेशनसुद्धा करा. आणि तुम्हाला कसा वाटलं माझा हा विषय त्यासाठी नक्की कमेंट आणि माझं चॅनल लाईक आणि शेअर करा.